नमस्कार मित्रांनो, आज आपला जो हा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की IFPL या कंपनीचा किंवा NBFC जे कंपनी आहे याचा जो प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्टमध्ये आपल्या पोस्टमन बंधू किंवा GDS यांना नेमकं ॲड्रेस व्हेरिफिकेशन किंवा कस्टमर डेटा अपडेशनचं काम कसं करायचं आहे, कुठल्या प्रकारचं ॲप्लिकेशन असेल आणि ते कसं ऑपरेट करायचं या संदर्भात पाहणार आहोत। तर थोडक्यात थोडीशी माहिती घेऊ, हा प्रोजेक्ट नेमका काय आहे। IFPL ही एक प्रायव्हेट कंपनी आहे, त्याचं फुल फॉर्म आहे इंटिग्रो फिनसर्व प्रायव्हेट लिमिटेड। ही एक न्यू एज NBFC म्हणजे नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी आहे। या लॉंग फॉर्मवरून तुम्ही समजलाच असाल की ही जी कंपनी आहे ही कंपनी कस्टमर्सला लोन प्रोवाइड करते आणि या कंपनीने ऑलरेडी अनेक कस्टमरला पॅन इंडिया लेवलमध्ये लोन हे प्रोवाइड केलेले इथं आणि त्यांचा कस्टमरचा डेटा देखील त्यांच्याकडे आहे, परंतु त्यांना तो क्रॉस व्हेरीफाय करायचा आहे किंवा डेटा अपडेट करायचा आहे। फॉर एक्झाम्पल, लोन घेते वेळेस काही कस्टमरचा फोन नंबर वगैरे वेगळा असेल, आता तो बदललेला असेल किंवा पत्ता जो त्यांनी प्रोवाइड केलेला आहे त्यावेळी हा प्रॉपर आहे का, याचं ॲड्रेसचं व्हेरिफिकेशन आणि मोबाईल नंबर अपडेशन ऑफ देअर कस्टमर्स, त्यांच्या कस्टमर जे कोणी आहेत त्यांचे डिटेल्स हे ते आपल्याला देणार आहेत आणि त्यांचे त्या ॲड्रेसवरती जाऊन आपला जो डिपार्टमेंट ऑफ पोस्ट DOPचा जो स्टाफ आहे, मग तिथे पोस्टमन जर सर्व करत असतील त्या एरियाला तर पोस्टमन किंवा GDS स्टाफ असतील ग्रामीण भागामध्ये, मग ते BPM असो का ABPM, हे ग्रामीण भागामध्ये जाऊन एक IFIN-DEX DOP नावाचं एक ॲप्लिकेशन IFPL कडून आपल्याला देण्यात आलेलं आहे। त्या ॲपमध्ये जाऊन आपल्याला त्या कस्टमरचे लेटेस्ट जे डिटेल्स आहेत ते अपडेट करायचे। हे काम करण्यासाठी इन्सेंटिव्ह बेस काम आहे हे। यामध्ये एखाद्या कस्टमरकडे आपण गेलो आणि ते जर फर्स्ट व्हिजिटमध्येच पूर्ण काम झालं तर फर्स्ट व्हिजिटला जो कोणी स्टाफ ते मोबाईल नंबर अपडेशन किंवा ॲड्रेस व्हेरिफिकेशन करणार आहे त्यांना ₹7 पर व्हेरिफिकेशन कमिशन भेटणार आहे। आणि इन केस काही कारणास्तव आपण तिथे गेल्यानंतर कस्टमर भेटले नाहीत किंवा त्यांचं डोअर लॉक वगैरे आहे, अशा केसेसमध्ये सेकंड व्हिजिट जर आपल्याला त्या ठिकाणी करावी लागली तर त्यासाठी ₹10 पर ॲड्रेस व्हेरिफिकेशन आपल्याला कमिशन मिळणार आहे। सो अशा प्रकारे नवीन हा टास्क आलेला आहे आपल्याला। IFPL यांचे जे कस्टमर आहेत त्यांचा ॲड्रेस व्हेरिफिकेशन आणि मोबाईल नंबर अपडेशन करायचा आहे। तर चला पुढे पाहूयात की ते नेमकं कुठलं ॲप आहे आणि त्यामध्ये कशा प्रकारे आपल्याला काम करायचं आहे। सो बेसिकली ते जे ॲप आहे हे तुमच्या समोर दिसते तुम्हाला स्क्रीनवरती IFIN-DEX.DOP आणि हे जे ॲप्लिकेशन आहे हे प्ले स्टोअरवरती उपलब्ध नाही आहे। तर या ॲपची APK फाईल जी आहे हे ऑफिशियली डिपार्टमेंटकडून प्रत्येक स्टाफला ज्यांना हे काम करायचं आहे त्यांना प्रोव्हाइड केला जाईल ऑफिशियली। ती APK फाईल इन्स्टॉल केल्यानंतर IFIN-DEX.DOP या प्रकारचं ॲप्लिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल झालेलं दिसेल। आता हे मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर नेमकं कसं ऑपरेट करायचं आहे या संदर्भात आपण काही गोष्टी पाहू। या ॲपला आपल्याला ओपन करायचं आहे आणि कुठलंही नवीन ॲप जेव्हा आपण इन्स्टॉल करतो त्यावेळी त्याला काही परमिशन्स द्याव्या लागतील, तर त्या परमिशन्स ह्या तुम्ही प्रोव्हाइड करायच्या। आता मी ऑलरेडी माझ्या ॲपमध्ये म्हणजे फोनमध्ये ह्या ॲपला काही परमिशन्स ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत। त्यानंतर जी प्रोसिजर आहे ते म्हणजे सिम्पल या ठिकाणी मोबाईल नंबर आपला एंटर करायचा आहे। तो हा मोबाईल नंबर डिपार्टमेंटने ऑलरेडी रजिस्टर केलेला आहे। सो या ठिकाणी मी माझा मोबाईल नंबर एंटर करतो आणि आपला पूर्ण मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर गेट OTP या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। जसंच गेट OTP या ऑप्शनला तुम्ही क्लिक कराल पुढे तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरला एक OTP येईल, तो OTP आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे। आणि कंटिन्यूला क्लिक करायचं आहे। जसंच आपण एंटर करू ॲपमध्ये OTP आपला मॅच होईल त्यावेळेला तुम्ही स्क्रीन काहीशी पाहू शकाल। अशा प्रकारे स्क्रीन तुम्हाला दिसेल। त्यामध्ये सुरुवातीला जो कोणी स्टाफ ॲड्रेस व्हेरिफिकेशनचं काम करणार आहे त्यांचं नाव दिसेल। त्या बाजूला हे स्विच ऑफचं बटन तुम्हाला दिसतं आहे, बट हे स्विच ऑफचं नसून या ॲपमधून बाहेर जर आपल्याला पडायचं असेल म्हणजे लॉग आउट व्हायचं असेल तर इथून आपण लॉग आउट होऊ शकतो।
त्यानंतर हा जो डॅशबोर्ड आहे, या डॅशबोर्डला तुम्ही पाहू शकता टोटल असाइनड, म्हणजे मला किती ॲड्रेसचं व्हेरिफिकेशन करायचं आहे. हे ऑलरेडी IFPLने आपल्या डिपार्टमेंटला ॲड्रेस प्रोव्हाइड केलेले होते आणि त्या ॲड्रेसला जो कोणी पोस्टमन किंवा GDS स्टाफ हे सर्व करतात त्यांचा डेटा IFBLला आपल्याकडून गेलेला आहे आणि त्यानुसार आपल्याला लॉग इन केल्या दिसेल की मला किंवा माझ्या युजरला, ज्या युजरने मी लॉग इन झालो आहे त्यांना किती ॲड्रेस व्हेरिफिकेशन करायचं आहे. याप्रमाणे डॅशबोर्ड आहे. 10 टोटल असाइनड, म्हणजे 10 असे ॲड्रेस मला व्हेरीफाय करायचे आहेत. 0 व्हेरीफाईड, 0 अटेम्प्टेड, 10 पेंडिंग. 10ला 10 मला असाइन केलेले पेंडिंग आहेत. जर मी काही व्हेरिफिकेशन केलं तर या ठिकाणी व्हेरीफाईडचा फिगर येऊन जाईल. आणि काही केसेसमध्ये असं होईल की मी त्या लोकेशनला ॲड्रेस व्हेरिफिकेशनला जाईल, बट फर्स्ट अटेम्प्टमध्ये मला ॲड्रेस व्हेरिफिकेशन होणार नाही, तर ते व्हेरीफाईडमध्ये न जाता अटेम्प्टेडमध्ये राहतील. म्हणजे आपण व्हेरीफाय करण्याचा अटेम्प्ट तर केला, प्रयत्न केला, परंतु ते सक्सेसफुली व्हेरीफाय झालेलं नाही. असे काहीसे ऑप्शन्स या ठिकाणी दिसतील. आणि एकदम बॅक साईडला खाली जर बघितले तर 2 ऑप्शन आहेत तुम्हाला, होम आणि कस्टमर. सो होममध्ये आपल्याला डॅशबोर्ड दिसेल आणि एकदा का आपण या ॲपमध्ये लॉग इन केलं तर हे ॲपमधून जोपर्यंत आपण लॉग आउट होत नाहीत ते ॲज इट इज एक आठवडाभर एक लॉग इन आपलं काम करतं आहे. म्हणजे एकदा का जर OTP टाकला आपण आणि या ॲपमधून आपण लॉग आउट झालो नाहीत तर 8 दिवस, कमीत कमी 1 वीक हे ॲप असंच लॉग इन कंडिशनमध्ये राहतं. आणि जर लॉग इन कंडिशनमध्ये आपण आहोत अशा वेळेस आपल्याला जर ॲड्रेस व्हेरिफिकेशन करायचं असेल तर कस्टमर्स या ऑप्शनला क्लिक केलं की ते 10ला 10 कस्टमर्सची डिटेल्स आपल्याला या ठिकाणी दिसतील. ऑलमध्ये सर्व कस्टमर असतील. व्हेरीफाईडमध्ये जर आपण काही व्हेरीफाय केले असतील तर ते कस्टमर तुम्हाला दिसतील. आणि अनव्हेरीफाईडमध्ये जे कुठले पेंडिंगला आहेत असे 10ला 10 कस्टमर तुम्हाला या ठिकाणी दिसतील. सो आपल्याला करायचं काय नेमकं, जे व्हेरीफाय झालेत त्यांचं तर टास्क पूर्ण झालेलं आहे, परंतु जे अनव्हेरीफाईड आहेत त्यांच्यामधील कुठला एखादा कस्टमर आपल्याला समजा की आता मला व्हेरीफाय करायचं आहे. तर 2 नंबरचा जे हे कस्टमर आहेत अच्युत सोपान हिवरे, स्टेट महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट बीड, आणि त्यांचा पिनकोड पण दिलेला आहे 431123. आता तुम्ही असं म्हणाल की या ठिकाणी सर वेगवेगळे पिनकोड दिसायला लागलेत, मग त्या ठिकाणी आपण जायचं का? तर नाही, आपण ज्या ऑफिसला अटॅच आहोत त्याच ऑफिसच्या एरियामधले पिनकोड तुम्हाला इथे दिसतील. हे फक्त ट्रेनिंग पर्पजसाठी ॲप्लिकेशन असल्यामुळे हा डेटा पूर्ण डमी आहे आणि या ठिकाणी वेगवेगळे पिनकोड दिलेले आहेत. सो 2nd नंबरचा जे कस्टमर आहेत यांचा ॲड्रेस व्हेरिफिकेशन करण्यासाठी समजा मी जात आहे तर मला तिथे क्लिक करावं लागेल आणि पूर्ण डिटेल्स जे आहेत नंतर बाकीचे सगळं या ठिकाणी येतील. बघा, अच्युत सोपान हिवरे, लोन अकाउंट नंबर त्यांनी कोणतं घेतलेलं वगैरे त्याचा असेल आणि या ठिकाणी ॲड्रेस दिलेला आहे त्यांचा अच्युत सोपान हिवरे 26 कळंबा महाराष्ट्र बीड आणि पिनकोड आहे स्टेट बीड डिस्ट्रिक्ट, पिनकोड दिलेला आहे. आणि असाइनड टू हे काम कोणाला असाइन केलेलं आहे या ठिकाणी दिलेलं आहे. आता या कस्टमरकडे आपण या अगोदर कधी काही व्हेरिफिकेशनसाठी गेलेला असो तर त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटी आली असती, बट आपण फर्स्ट टाईम या कस्टमरचा ॲड्रेस व्हेरिफिकेशन करतो आहे म्हणून ॲक्टिव्हिटीजमध्ये नो ॲक्टिव्हिटी फाउंड असं ऑप्शन दिसतं आहे. आता समजा की मी तिथे फिजिकली गेलेलो आहे आणि मला ॲड्रेस व्हेरिफिकेशन करायचं की ते कस्टमर त्या ठिकाणी खरंच राहतात का, त्यांचा मोबाईल नंबर अपडेटेड आहे का, तर या ठिकाणी मला क्रिएट ॲक्टिव्हिटीला क्लिक करावं लागेल. जसंच क्रिएट ॲक्टिव्हिटीला आपण क्लिक करू त्या ठिकाणी एक ऑप्शन येतं. या ठिकाणी आपल्याला आपण खरंच त्या लोकेशनवर गेलो आहोत की नाही हे पाहण्यासाठी गुगल मॅप किंवा आपल्या लोकेशनचा ॲक्सेस या डिव्हाइसला द्यावा लागतो. सो या ठिकाणी आपल्याला व्हाईल युजिंग ॲप या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. म्हणजे ज्या वेळेस आपण हे ॲप ओपन करून ठेवलेलं असो त्यावेळेस आपल्या लोकेशनचा आपल्याला या डिव्हाइसला किंवा मोबाईलला ॲक्सेस भेटेल आणि त्यामुळे हे त्या कस्टमरचं एक्झॅक्ट जे लोकेशन आहे हे आपल्याला कॅप्चर करता येईल. आता व्हिजिट स्टेटसमध्ये वेगवेगळे स्टेटस आहेत. इथं जर आपण क्लिक केलं तर हा जो ॲड्रेस आहे हा पूर्ण ॲक्युरेट असेल, कस्टमर त्या ठिकाणी राहत असतील तर सिम्पली आपल्याला व्हेरीफायला क्लिक करायचं आहे. आणि जसंच व्हेरीफायला क्लिक केलं की त्यांच्या वडिलांचं नाव, हाऊस नंबर, प्लॉट नंबर, हे डिटेल्स जे आहेत हे पूर्ण मॅन्डेटरी नाही आहेत. जे काही गोष्टी कस्टमर आपल्याला देतील ते पूर्ण आपल्याला या ठिकाणी फिलअप करायच्यात आणि फिलअप करून शेवटी सेव्ह करायचं आहे. आणि या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर वगैरे कस्टमरचा काय आहे हे डिटेल्स पूर्ण आपल्याला टाकायचे आहेत. आणि जिओ लोकेशनमध्ये सेट करंट लोकेशनला जाऊन ॲक्च्युअल जे लोकेशन आहे ते लोकेशन आपल्याला कॅप्चर करायचं आहे. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला काही माहिती द्यायची असेल तर तुम्ही रिमार्क इफ एनीला जाऊन सेव्ह करू शकता. जसंच तुम्ही या ठिकाणी सेव्ह कराल तर हा ॲड्रेस ऑटोमॅटिक व्हेरीफाय होऊन जाईल.
त्यानंतरचा ऑप्शन जे आहे ते इन्सफिशियंट ॲड्रेस. आता या ठिकाणी जो ॲड्रेस आहे तो अर्धवट आहे. समजा कस्टमरने दिलेला ॲड्रेस अर्धवट आहे, पण आपल्याला वाटतं की त्या ठिकाणी काही डिटेल्स आणखी अपडेट व्हायला पाहिजे. अशा केसेसमध्ये मला इन्सफिशियंट ॲड्रेस आहे, कस्टमर मला लोकेट होत नाही आहे, अशा केसेसमध्ये आपण अर्धवट पत्ता आहे हे देखील रिमार्क त्या लोकेशनला जाऊन मारू शकतो आणि रिमार्कमध्ये आपलं जे काही म्हणणं असेल ते आपण या ठिकाणी टाईप करून सेव्ह करू शकतो किंवा डायरेक्टली सेव्ह देखील करू शकतो. त्यानंतरचा जो रिमार्क आहे तो आहे डोअर लॉक. म्हणजे आपण त्या लोकेशनला गेलोत बट कस्टमरचा दरवाजा बंद आहे, तर आपल्याला डिटेल्स कस्टमरकडून मिळत नाही आहेत. अशा केसमध्ये डोअर लॉक रिमार्क मारायचा. आणि सेकंड ऑप्शन येईल मग रिशेड्यूल डेट. मग आज जर तुम्हाला डोअर लॉक भेटलं तर तुम्ही परत कधी व्हिजिट कराल या ॲड्रेस व्हेरिफिकेशनसाठी. सो या कॅलेंडरमधून आपण पुढच्या कुठली तारीख जाणार आहोत त्या तारखेचं डेट देखील आपण सहसा अंदाजित एक टाकू शकतो. आणि या ठिकाणी पुन्हा सेट करंट लोकेशन केलं की त्या लोकेशनचे लॉंगिट्यूड लॅटिट्यूड ॲटोमॅटिकली येतील आणि रिमार्कमध्ये काय टाकायचं असेल ते तुम्ही माहिती टाकू शकता आणि याला सेव्ह करू शकता. बट आता जस्ट ट्रेनिंग पर्पजसाठी मी काय सेव्ह करत नाही आहे. पुढचे ऑप्शन बघू. ते आहे रॉंग ॲड्रेस. आता जो कस्टमरचा पत्ता आहे त्या ठिकाणी आपल्याला कस्टमर मिळालेत परंतु त्यांचा पत्ताच चुकीचा आहे. मग अशा केसमध्ये रॉंग ॲड्रेस या रिमार्कला आपल्याला टिकमार्क करायचं आहे आणि नवीन पिनकोड द्यायचा आहे कस्टमरचा. जो कोणता पिनकोड असेल तो किंवा मोबाईल नंबर कस्टमरचा या ठिकाणी एंटर करायचा आहे, अपडेट करायचा आहे. त्यानंतरचं पुढचं जे ऑप्शन आहे ते म्हणजे कस्टमर डिनाईड. काही केसेसमध्ये असंही होईल की कस्टमर म्हणतील नाही आम्हाला डिटेल्स शेअर करायचे नाही आहेत, तर त्या केसेसमध्ये जर कस्टमर डिनाय करत असतील तर कस्टमर डिनाईड हे देखील ऑप्शन घेऊ शकतो आणि सेव्ह करू शकतो. आणि सर्वात शेवटचं ऑप्शन आहे ते म्हणजे ॲड्रेस रिडायरेक्टेड. जर कस्टमर पूर्वी या लोकेशनला राहत होते पण आता सध्या ते दुसरीकडे कुठे जर रिडायरेक्ट झाले असतील, त्यांनी जागा चेंज केली असेल किंवा घर चेंज केलं असेल तर ॲड्रेस रिडायरेक्टेड या ऑप्शनला टिकमार्क लावून या ठिकाणी मोबाईल नंबर अपडेट करून देखील आपण सेव्ह करू शकतो. सो अशा प्रकारे ऑप्शन्स आहेत. यापैकी जे ॲप्रोप्रिएट ऑप्शन आपल्याला वाटतं जे योग्य आहे ते ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करून 1 बाय 1 सगळे ॲड्रेस व्हेरिफिकेशन करायचे आहेत. तर या ठिकाणी मी एक ट्रायल बेसिसवरती असं गृहीत धरतो की डोअर लॉक होतं आणि नेक्स्ट मी जाणार आहे 28 फेब्रुवारी 2025ला त्या ठिकाणी जिओ सेट लोकेशन केल्यानंतर लोकेशन ॲटोमॅटिक घेईल आणि सेव्ह म्हणायचं आहे. सेव्ह म्हणलं की बघा ॲक्टिव्हिटीजमध्ये ॲटोमॅटिकली एक ॲक्टिव्हिटी ॲड झाली आणि मी जर बॅक घेतलं होम पेजला, होमला क्लिक केलं तर ॲटोमॅटिकली या ठिकाणी टोटल मला 10 ॲड्रेस असाईन झाले होते. एक मी अटेम्प्ट केला आहे पण सक्सेसफुली व्हेरीफाय झालेला नाही आणि 10ला 10 पेंडिंग आहेत, कारण हे सक्सेसफुली झालेलं नाही त्यामुळे ते पेंडिंगमध्येच दाखवतो. अशा प्रकारे हे एकदम सिम्पल असं ॲप आहे. ज्याप्रमाणे आपण PMA ॲपमध्ये रिटर्न्स घेतो त्या टाईपमध्येच रिटर्न्स आहेत. उलट या ठिकाणी काही कमी रिमार्क आहेत. त्यापैकी जो योग्य रिमार्क आपल्याला वाटतो तो आपण सिलेक्ट करून 1 बाय 1 ॲड्रेस व्हेरिफिकेशन करायचं आहे. आय होप खूप सिम्पल युजर इंटरफेस होतं, सर्वांना लक्षात आलं असेल. धन्यवाद.